तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। राज्यात ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू असतानाच प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचं विधान केलंय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर 356 दिवस आणि 24 तास सुरू असतं असं सरनाईक म्हणाले आहेत। पाहूयात। आम्ही 40 आमदार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही प्रवेश केला, उठाव तो झालाच ना। त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही। काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरचे विविध चर्चा सुरू आहेत, तुमच्याकडे येणार अहो, गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्या चर्चा चालू आहेत। ऑपरेशन टायगर हे 365 दिवस 24 तास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चालू असतं। त्यामुळे खासदार प्रवेश घेणं किंवा आमदाराचा प्रवेश घेणं किंवा महापौराचा प्रवेश घेणं किंवा नगराध्यक्षाचा प्रवेश घेणं किंवा नगरसेवकांचा प्रवेश घेणं म्हणजे ऑपरेशन टायगर असं नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा जेव्हा प्रवेश दिला जातो, जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये त्यांची कोंडी होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळतो, ही भावना जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होते तेव्हा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ते कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात। काही आमदार आमच्या संपर्कात आहे, काही खासदार आमच्या संपर्कात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हीच चर्चा चालू आहे, परंतु निर्णय मात्र काही होत नसल्या कारणानं असं आपल्याला वाटत असतं, तसं काही नाहीये। शेवटी त्यांना ज्या पक्षामध्ये जर आवडत नसेल किंवा असं वाटत असेल की नाही ह्या पक्षामध्ये आपली कोंडी होते, तर आमचे दरवाजे खुले आहेत असं आम्ही सांगितलेलं आहे। भविष्यात असे प्रवेश होऊ शकतात का? पण तुम्ही आता बोलताय आमदार खासदार संपर्कात आहेत, भविष्यात असे प्रवेश होऊ शकतात? काय होऊ शकत नाही। आतापर्यंत बघा, आम्ही स्वतः सुद्धा 40 आमदार त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही प्रवेश केला, उठाव तो झालाच ना। त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत। शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळे आहेत। त्यामुळे पहिला त्यांना प्राधान्य आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांनी तसा विचार केला तर देऊ। उद्धव ठाकरे वर्धापन दिन आहे, याच कारण 4 वर्षापूर्वी देखील 22 जूनच्या आसपासच अशा प्रकारचा उठाव झाला होता। या 21 जूनला काही वेगळं पाळलं नाही। बघा, ज्या वेळेस उठाव झाला होता त्यावेळेस काही 19 जून किंवा वर्धापन दिन नव्हता। उठाव झाला तर आम्ही असा काही दिवस बघून जरी उठाव केला नव्हता। त्यामुळे वर्धापन दिनाचा आणि कुठलाही पक्ष प्रवेशाचा हा काही विषय एकत्रितपणे करून चालणार नाही। या चर्चा होत राहतात। आम्ही स्पष्टपणे सांगतो, आमची भूमिका स्पष्ट आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो काही शिवसैनिक असेल, त्याच्यामध्ये तो खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या किंवा सर्वसामान्य शिवसैनिक असू द्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर त्याचा जर विश्वास असेल तर त्याला आमचे दरवाजे उघडे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।